आई काय असते रे? एक 5 वर्षाचा मुलगा होता राजू नावाचा. त्याची आई त्याच्यावरती खूप प्रेम करायची, इतकी प्रेम करायची. राजू शाळेत जायचा तेव्हा सकाळी आई त्याची 4 वाजता उठायची, घरातले सगळे कामं करायची, स्वयंपाक करायची. 6 वाजता त्या राजूला उठवायची, त्याची आंघोळ करून द्यायची, त्याला नाश्ता करून द्यायची आणि राजूला मिठी मारून शाळेमध्ये पाठवायची. संध्याकाळी राजू शाळेतून वापस यायचा, आई त्याला पुन्हा घ्यायला जायची, त्याला आंघोळ करून द्यायची, कपडे बदलवून द्यायची. रात्री राजूला जेवण चारायची आणि मांडीवरती झोपून अंगाई गीत गाऊन राजूला झोपवायची. त्या राजूवरती एवढी प्रेम करणारी आई. 2 वर्ष झाल्याच्या नंतर राजू जेव्हा 2ऱ्या-3ऱ्या वर्गामध्ये गेला तेव्हा एक दिवस राजू सकाळी 6:30 वाजता उठला आणि डोळे चोळत चोळत घराच्या बाहेर आला. बघितलं तर काय, अंगणामध्ये आई झोपलेली होती आणि आईच्या आजूबाजूला 10-15 लोक जमा झालेले होते. राजूने बघितलं सकाळी 4 वाजता उठणारी आई आज कशी काय झोपलेली. राजू आईच्या जवळ गेला आणि आईला जाऊन हलवतो, "ए आई उठ ना ग, ए आई उठ ना, आई उठ ना, मला शाळेला उशीर होते ना, माझा टिफिन करून दे ना, मला आंघोळ करून दे नाही, माझा नाश्ता करून दे नाही, ए आई उठ ना ग." रोज सकाळी तू उठायची, सगळे झोपलेले असायचे, आज तू झोपलेली आहेस आणि सगळे उठलेले. "ए आई उठ ना ग, उठ ना, ए आई, ए काय झोपलीस गाई?" शेजारच्या बाईने त्या राजूला जवळ घेतलं आणि ती बाई म्हणते, "बाळा बाळा, तुझी आई आता अशा निद्रेत झोपलेली आहे, तिथून कोणताच माणूस एकदाचा गेलेला उठत नाही रे बाळा." त्या राजूला काही कळालं नाही. लोकांनी त्या आईचं प्रेत उचललं आणि अग्नी डाग दिला आणि सर्व लोक घरी येऊन आपापल्या घरी गेल्याच्या नंतर राजूला कळालं की मात्र आता आपली आई आपल्याला सोडून गेलेली, आता ती आपल्याला वापस येणार नाही. राजूला हे कळालं आणि राजूच्या वडिलांना लोकांनी सांगितलं की बाबा तुझं लेकरू लहान आहे, पोरगं लहान आहे, तू कामाला जाशील, त्याला सांभाळण्यासाठी दुसरं लग्न कर. आणि राजूच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर राजूला एक नवीन आई मिळाली, एक सावत्र माय मिळाली आणि ती सावत्र माय मात्र त्या राजूवरती प्रेम करत नव्हती. हळूहळू राजूचा छळ सुरू झाला. राजूवरती ती आई राग करू लागली. राजूला ती आई कपडे धुवायला लावायची, घरातले भांडे घासायला लावायची, त्या 8 वर्षाच्या पोराला घरातली फळशी पुसायला लावायची, रात्रीचं जेवण सकाळी द्यायची, सकाळचं जेवण रात्री द्यायची. ते पोरग सकाळी उठायचं, काम करायचं, रात्रीचं जेवण सकाळी करायचं आणि मग शाळेत जायचं. एक दिवस त्या राजूची सावत्र माय त्या राजूला म्हणते, "इकडे ये आणि मला गावाला जायचंय, ही साडी इस्त्री मार." राजू म्हणतो, "आई आई खरंच ग, आई खरंच मला इस्त्री नाही करता येत ग आई." "मेला खाता येतं का 2 टाइम खाता येतं का, झोपता येतं का चांगलं पांघरून, इस्त्री मारते." राजूला वाटलं आई मारेल आपल्याला. राजूने कशी बसती ती इस्त्री गरम केली, साडी घेतली आणि राजू इस्त्री मारू लागला. इस्त्री मारता मारता राजूचा एक वर्गमित्र पळत आला आणि त्याने जोरात आवाज दिला, "ए राजू इकडे ना 2 मिनिटं." राजूने तसाच इस्त्री ठेवून पळत बाहेर गेला आणि मित्राशी बोलता बोलता त्याला लक्षात आलं की आपण इस्त्री साडीवरती तशीच ठेवलेली. राजू पळत घरामध्ये आला, बघितलं तर काय, साडी जळाली होती. साडीचा जळलेला वास पूर्ण घरात पसरलेला होता आणि तो जळलेला वास त्याच्या सावत्र मायच्या नाकावरती गेला. नागिन जशी फुतकारत यावी तशी ती माय त्या राजूपाशी आली.